Hello, good morning everyone. My name is Madhav Anandarao Vadje and today we gonna learn about the difference between IPC and BNS. तर मित्रांनो तुम्हाला तर माहितच आहे की 1 जुलै 2024 पासून आपल्या भारत सरकारनं 3 कायद्यामध्ये बदल केलेले आहेत. ते 3 कायदे कोणते आहेत ते तुम्हाला माहितच असतील, तरी पण मी एक वेळा सांगतो. एक म्हणजे आयपीसी म्हणजे इंडियन पिनल कोड, जे की 1860 पासून आपल्या भारतामध्ये चालत होता. दुसरं म्हणजे सीआरपीसी म्हणजे क्रिमिनल प्रोसिजर कोड, जे की 1974 पासून आपल्या भारतामध्ये चालत होता. आणि तिसरा कायदा म्हणजे इव्हिडन्स ऍक्ट, जे की 1872 पासून आपल्या भारतामध्ये चालत होता. तर आज आपण या दोन जे आहेत कायदे, इव्हिडन्स ऍक्ट आणि जो सीआरपीसी आहे, त्याला वगळून जे बीएनएस आणि आयपीसी आणि बीएनएस मधला नेमका सरकारनं काय चेंज केलेला आहे, त्याला कोणतं नाव दिलेलं आहे, हे थोडक्यात आपण जाणून घेणार आहोत. तर जे त्याचं नाव आहे, पहिल्याच्या कायद्याचं जे नाव होतं, जो आयपीसी म्हणजे फौजदारी गुन्ह्यामध्ये जो कायदा वापरला जातो, त्याचा फौजदारी कायदा जो होता, आयपीसी म्हणजे इंडियन पिनल कोड, तो 1860 पासून चालत होता. त्याचंच नाव आपल्या भारत सरकारनं दिलेलं आहे बीएनएस, भारतीय न्याय संहिता 2023. तर मित्रांनो, त्याचं ओरिजिन म्हणजे जे 1860 पासून जे कायदा चालत होता, तो कायदा कोणी बनवला होता? जो ब्रिटिश सरकार होता आपल्या भारतामध्ये, जे ब्रिटिश राज्य करत होते, त्यांनी जे आहे ते हे कायदा चालू केला होता की आयपीसी इंडियन पिनल कोड. तर आता तोच कायदा रद्द करून भारत सरकारने नवीन कायदा चालू केलेला आहे, त्याचं नाव आहे बीएनएस. ओके. तर आयपीसी मध्ये नेमकं टोटल सेक्शन किती होते? आयपीसी मध्ये टोटल एकूण 511 सेक्शन होते आणि आताचा जो बीएनएस आहे त्याच्यामध्ये टोटल 358 सेक्शन आहेत. जो पहिल्याचा जो आयपीसी होता ना, त्याची जी लँग्वेज होती ती जुनी इंग्लिश, जो ब्रिटिश काळामध्ये जे लोक इंग्लिश वापरत होते, त्या जुन्या इंग्लिश आणि लॅटिन शब्दांचा जास्त उपयोग केलेला होता. आताचा जो बीएनएस आहे ते आपल्या सर्व भारतीयांना समजेल अशा इंग्लिश लँग्वेज मध्ये त्याचं कोडिंग केलेलं आहे. तर दुसरा जे महत्वाचा बदल म्हणजे जे डिजिटल क्राईम्स आहेत, त्याचा जो स्पष्टपणे उल्लेख जे आहे ते आयपीसी मध्ये नव्हता. आता जे डिजिटल क्राईम्स होत आहेत, ऑनलाईन फ्रॉड, डिजिटल एखाद्याची फसवणूक, कोणाला व्हॉट्सअपला पैसे मागून घेणं, एखाद्याचं अकाउंट हॅक करणं, असे जे आता जे घटना घडत आहेत, त्याचा उल्लेख जे आहे, त्याची शिक्षा वगैरे आयपीसी मध्ये मेन्शन केलेली नव्हती. पण आताच्या जो बीएनएस आहे त्याच्यामध्ये क्लेरिफाय केलेलं आहे पूर्ण की सायबर क्राईम जे होतात, ऑनलाईन फ्रॉड वगैरे, ते नेमकं कसे आहे, त्याची शिक्षा काय नाही, हे पूर्ण बीएनएस मध्ये त्याला नमूद केलेलं आहे. दुसरं म्हणजे खूप प्रमाणात मागे जे आहे आयपीसी असताना खूप प्रमाणात जे आहे ते खोटी एफआयआर दर्ज करत होते लोक. एवढे खोटे की एखाद्याला समजा कायद्याचं नॉलेज नाही, ज्याला जो प्रतिष्ठित समाजातला व्यक्ती आहे त्याला कायद्याचं थोडंफार नॉलेज आहे, त्याने एखाद्या गरीबावर चुकीची एफआयआर दर्ज करणं, त्याच्याकडून काही पैसे हडपवून घेणं, त्याची जमीन हडपवून घेणं, त्याला मारहाण करायला लावणं, अशा गोष्टी होत होत्या. पण आताच्या बीएनएस मध्ये कडक कायदा लागू केलेला आहे की जो कोणी खोटी एफआयआर एखाद्यावर दर्ज करेल आणि ते जर कोर्टामध्ये साबित झालं तर त्याला कायदेशीर दंडात्मक व त्याला कैद सुद्धा होऊ शकते, असे उल्लेख भारतीय न्याय संहितामध्ये केलेला आहे. जे विक्टिम आहे, जो कोणी गुन्हा करतो, त्याला पहिल्याच्या मध्ये फक्त पनिशमेंट किती द्यायचं काय नाही याच्याबद्दलच जास्त लिहिलेलं होतं. पण आताचा जो कायदा आहे बीएनएस, त्या जो विक्टिमचं प्रोटेक्शन केलं जातंय, त्याला कोणत्या प्रकारे संरक्षण देता येईल काय नाही याचा उल्लेख आताच्या बीएनएस मध्ये केलेला आहे. टोटल जे क्रिमिनल जे आता पहिल्याचे कसे आहेत गुन्हे, पहिलं कसं होतं, एखाद्यावर केस दाखल केली, त्याचा रिझल्ट यायला तारीख पे तारीख ते जे मूवी मध्ये डायलॉग आहे ना, तारीख पे तारीख, असं खूप वेळ लागत होता. पण आताच्या सरकारने जे आहे ते कोर्टाला सुद्धा एखाद्या क्राईम बद्दल टाइमलाईन दिलेला आहे की याच कालावधीमध्ये हे केस पूर्ण झाले पाहिजे, फायनल जजमेंट आलं पाहिजे. एवढा थोडाफार बदल झालेला आहे. तर मित्रांनो, आपण आता उद्यापासून जे थोडक्यात आता माहिती सांगितलेली आहे, पूर्ण सांगायचं म्हटलं तर आपल्याकडे वेळ पण कमी आहे, ते तुम्हाला माहितच असेल आणि युट्यूबला पण तुम्ही चेक करू शकता. फक्त सर्वांना माहित असण्यासाठी की बाबा किती सेक्शन आहेत, काय बदल झालेला आहे, ते थोडक्यात सांगण्यासाठी मी तुम्हाला
हा व्हिडिओ बनवलेला आहे. माझा मुख्य जो उद्देश होता, जे आताचे जे नवीन BNS चे जे 358 जे सेक्शन आहेत त्याला मी तुम्हाला एक्सप्लेन करायचं ठरवलेलं आहे की दररोज एक सेक्शन जे 358 आहेत ते दररोज एक सेक्शन अशा हिशोबाने मी तुम्हाला दररोज व्हिडिओ बनवून पाठवणार आहे. तर उद्यापासून आपण BNS भारतीय न्याय संहिता त्याचं सेक्शन 1 मध्ये नेमकं काय दिलेलं आहे हे आपण पाहणार आहोत. थँक्यू. व्हिडिओ जर आवडला असेल तर सर्वांनी कमेंट करा. माझं जर काही चुकलं जरी असेल तर सर्वांनी सांगा. ओके, थँक्यू.